हे व्लॉगिंग बघ किती भारी करता व्लॉगिंग. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे की तुम्ही एक्साइटेड आहात ताडोबा ब्लॉग बघायला. तर हा पार्ट 1 गाईस. आता आम्ही आलोय डीमार्टला आणि इथे आम्ही काय करतोय, मला पण हवी आहे. तर इथे ना आम्ही काय काय सामान घ्यायला आलोय. आणि गाईज हे स्पॉन्सर नाहीये, फक्त मॅगीच स्पॉन्सर आहे, तुम्ही घेऊ शकतात. अनहेल्दी फूड. आणि आता आम्ही मॅगी घेतोय. थांब, तू ब्लॉक कर घे. मला ना हिमाली आवडते. काय करतेस? मला ही वाटी आवडते. ह्याच्यामध्ये ना एवढी वाईट वास येतो ना, याचा वास सहन करू नाही शकत कोणी. मला स्पायसी मंचुरियन खाल्ली आहे का तुम्ही? मला ट्राय करायचं. चांगली आहे का? लेट्स ट्राय. मम्मीचा फोन येतोय. गाईस, तर इकडे आता आम्ही ब्लॉगिंग करतोय आणि मी हे व्लॉगिंग बघ किती भारी करता व्लॉगिंग. हाय गाईस. तर गाईस, तर आता मी इकडे ट्रॉलीमध्ये एवढं सामान घेतलंय गाईस, आणि मीच ट्रॉली चालवतो. आणि हे आता ना इकडे काहीतरी घेताय. काय घेते? हा बँडेज घेताय. आणि ना हा ना बँडेज, लिक्विड सेंट्स, परफ्यूमचा सेक्शन आहे. आणि गाईस, आता आम्ही समोर चाललोय आणि आता समोरून होऊन चाललोय गाईस. आणि आता नाही माणूस ऐकत होता. घरी आलेलो आणि हाय ना इथे बॅग भरली आहे. काल भरली. आता थोडेसे कपडे होते ते टाक. मी तर उद्या 2 वाजता भरणार आहे, म्हणून तर मी घेतलाय. हा स्पॉन्सर आहे, तुम्ही घेऊ शकतात. मी माझ्या बॅगेत भरलेले आहे. आणि इकडे मम्मानी बघा काय बनवलंय. आणि तुम्हाला असं वाटत असेल हे टेबलवर ठेवलंय, पण हे ना डिशवर ठेवलंय गाईस. तर इकडे मम्मा द कुकिंग द शेफ. बोल. प्रवासात न्यायला पराठे प्रवासात न्यायला. आणि किती बनवले? भरपूर एवढे. मेथी पराठा फॉर मम्मीज किचन. रेसिपी काय काय टाकायचं असतं? मेथी मसाला. मी मॅगी बनवली हिने, तुम्ही बघू शकतात. आणि ना ही सॉरी इथे डॅफू झोपली आणि ना तिचं पुप्पू आहे, तुम्ही बघू शकतात. आणि आत्ता वाजले तर रात्रीचे 2. आता मी नाटकाला जाते. बेसिकली पप्पांचं आज ठाण्यातच नाटक होतं. 10 वेळा, म्हणजे मी नाटक एवढ्या वेळ बघितलंय. पण द रिझन मी ठरवलं की आज नाही जाणार. इव्हन एक ठाण्याला म्हणजे माझ्या घराजवळ असेल तरी ओके. पण मग आराध्यानी अप्रोच केलं पप्पांना की मला नाटक बघायला यायचंय. तर पप्पा बोलले ये. आणि मग संजू बोलली की मला पण यायचंय. मग समू बोलली की मला पण यायचं. आणि आता हे पप्पा ऑब्व्हियसली नाटकात बिझी असणार, सो त्यांच्याकडे बघायला कोण आहे. तर मग मीच पप्पांना बोलली की मी येते. आणि आज रात्री आम्हाला निघायचंय नागपूरला, जो डॅफूला सोडून जाते घरी. ऑब्व्हियसली मी तिच्यासाठी खूप बोर्डिंग्स पण बघितले. बोर्डिंग इन द सेन्स होम बेस्ड बोर्डिंग, जे तिचे 3 दिवस ॲटलीस्ट तिच्याकडे लक्ष देतील. पण खूप जे चांगले होते ते अवेलेबल नव्हते. म्हणून मग आम्ही डिसिजन घेतलं की आजी तर आहे घरी, पण मग आमचे रिलेटिव्स आहेत ते येऊन जाऊन राहतील आणि तिच्याकडे लक्ष देतील. हेच एक आत्ता तरी सध्या आमच्याकडे तेच ऑप्शन राहिलेलं. सो मग डॅफू तशी पण त्रास नाही देते, खूप झोपाळू आहे. आणि त्याच ओके. आम्ही ते 3 दिवस जरा मॅनेज करावं लागेल, कारण ताडोबाला तिला नेऊ नाही शकत, कारण ते टायगर रिझर्व आहे. आणि तिथे जर आम्हाला सफारीला वगैरे जायचं असेल तर तिला नेऊ नाही शकत आम्ही. सो ते एक खूप मोठं रिझन होतं की तिच्यासोबत आम्ही ट्रॅव्हल नाही करू शकत. पण रात्री निघणार आहोत. आणि अजून एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला शेअर करायचं आहे. पण आता मी पोहोचली आहे नाटकाजवळ. तर गाईज हे बघा आले तिथे आणि फोन बघायला बसलेत फर्स्ट रोला. फोन पण नाही खिशात दाखव. ते खोटं बोलतं रे. हे बघा समोर. हे बघा कुठे खिशात. आज एक्साइटेड आहे का नागपूरला जायला? कारण माझा फोन आहे इकडे. मी तुला काय विचारलं? हा, आज खूप मी एक्साइटेड आहे, कारण आज आम्ही नागपूरला जाणार. 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग. कशाने? एरोप्लेनने जाणार आहे. तर ना मला ना माझ्या फ्रेंड्सला बघायचं जे की मंकी.
ते माझे फ्रेंड्स आहेत आणि टायगर पण आहे माझा फ्रेंड. त्याला मी ट्रेन केलं आहे गाईज. टायगरला मी ट्रेन केलेलं आहे आणि मग टायगर माझं सगळं ऐकतो पण डायफू नाही. गाईस तर अशाच प्रकारे इकडे फोन पडलेला आहे आणि हिला फोन पाहिजे तर मी देते. त्या नाटकामध्ये भूक लागली आणि मला तिला घेऊन यावं लागलंय बाहेर कारण तिला भूक लागली. आता मला बाहेर जाऊन तिला द्यावं लागेल काहीतरी. मी कॅन्टीन बघितलं फर्स्ट फ्लोअरमध्ये, सेकंड फ्लोअरवर गेलो, थर्ड फ्लोअरवर गेलो, कॅन्टीन कुठेच दिसलं नाही. मग उतरलो, लिटरली रोड क्रॉस केला, ऑपोजिट साईडला गेलो आणि तिला घेतलं आणि आता इथे आज तर आता नाटक संपलं आणि आम्ही बॅक स्टेजला आहोत आणि लिटरली 7:30 वाजून गेलेत आणि आम्हाला पळायचं आहे कारण तयारी बाकी आहे सगळ्यांची. मी तर बॅग पण नाही भरली, मी तर 2 वाजता. पण हे खरंच कधीतरी इच्छा आहे की आयुष्यात कधीतरी मला ह्या स्टेजवर परफॉर्म करायचं. एक काय बोलतोस? काय बरं वाटलं त्याला नाटक बघून असं बोलतोय. फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत सगळे आणि आता डॅफूची रिॲक्शन बघूया आणि पॅकिंग सुरू करायची. बाय द वे कोण आहे? डॅफू कदम आली. डॅफू कदम सगळ्यांना भेटेल, सगळ्यांना आता पॅकिंग करायची आणि डॅफूला फिरवायला पण न्यायचंय ना. डॅफू मी आता लपते. हॅलो गुड्डू. कोण एवढं खुश झालंय? डॅफू कदम. हाय 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 हाय. हिला डॅफू कदम बोलल्यावर वेगळंच वाटतं. डॅफू कदम. लपते लपते. पकडू पकडू पकडू. अच्छा दाखव सगळ्यांना. पिप्पी दाखव. हा शोधत होती घरात. पप्पांच्या नाटकाला गेलेली. आय्या पिप्पी कुठे? अच्छा डॅफूला पिप्पी खूप आवडतं. दाखव संचू कसं आहे. हे बघ हे पिप्पी आहे आणि तिला भरपूर आवडतं. नो बेबी सिट डाऊन. ही माझी बॅग आहे जी अर्धी भरली आहे पूर्ण. प्लीज इग्नोर. बाय द वे हा पप्पांचा लहानपणीचा फोटो आहे. एक मिनिट. हां आणि दिस इज माय टिरी होता पण आता मी चेंज करते. वाजले 10 आणि डॅफूला आम्ही वॉकला घेऊन जातो. आम्ही आता 4 hours जाणार आहे. 4 तासच निघायला आणि माझी पॅकिंग नाही झाली आहे. नाही तरी डॅफूला नाही झाली. मी करायचं माझी झाली पण. पॅकिंग सुरू आहे आणि मला कळत नाही एअरपोर्टला काय घालायचं कारण एअरपोर्ट नंतर 2 hours ट्रॅव्हलिंग आहे. ही आहे माझी हँडबॅग. ह्याच्यात पण मी भरपूर काय काय भरलंय. सो मला आता परत सगळं काढून इवन जीन्स भरली आहे बघा सगळं काढून. अरे बापरे दिस इज मी मेसी. हे नाही न्यायचं तरी मी भरलंय पण हां हे सगळं मला नीट आता काढून सगळं सॉर्ट करायचं आहे. मला ते आपली आवडत नाही. आपण गरीब आहे ना मागून. मी पैसे लावतो. मी येऊ का मागून एकटा? बोला त्या दिवशी पण बोललो मी येऊ का एकटा मागून. गाईस तर आत्ता मी चाललो आहे ताडोबाला आणि मी एक विसरलो ते बोलायचं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता मी एअरपोर्टला चाललो आहे आणि मग तिकडून फ्लाईट पकडून